दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची यात्रा येत्या शनिवारी संपन्न होतीये. ज्योतिबा यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी भाविकांची संख्या वाढतीये. या पार्श्वभूमीवर ज्योतिबा डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे. यावर्षी चारचाकी वाहनं पार्किंग करण्यासाठी गायमुख इनाम, यमाई मंदिर वळण, यमाई पायरी, जुनं बसस्थानक, नवीन बसस्थानकाची मागील बाजू अशा 16 ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आलेत. तर दुचाकी वाहनं पार्किंग करण्यासाठी बुने फार्म हाऊस, MTDC रिसॉर्ट समोरील टोल नाक्याच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्योतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून आपली वाहनं योग्य ठिकाणी पार्किंग करावीत असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय. श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रा 2025च्या अनुषंगाने ज्योतिबा दर्शनाकरता येणाऱ्या सर्व भाविकांसाठी एकूण 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि येण्याचे जे मुख्य मार्ग आहे ते केरली मार्गे, गिरोली मार्गे आणि दानेवाडी फाटा मार्गे आहेत. तर यात्रा भरतेवेळी या तिन्ही मार्गावरून वरती पार्किंगमध्ये जायचं आहे. तसंच जे पार्किंगचे दिशादर्शक किंवा माहितीदर्शक बोर्ड आहेत ते पाहून आपल्या गाड्या लावायच्या आहेत. योग्य ठिकाणी वाहतूक शाखेचे आणि इतर अंमलदार त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. तर हे सर्वांना आव्हान आहे की आपली वाहने रस्त्यावरती रहदारीचा अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने कोणी पार्क करू नयेत. फक्त पार्किंग जे दिलेले आहेत अशा ठिकाणी सर्वांनी पार्किंग करावीत. यावेळी इनाम गायमुख एक मोठं पार्किंग 15 एकर जवळजवळ तयार केलेलं आहे. तर ते एकदम मंदिराच्या जवळ आहे. तर सर्वांनी त्या पार्किंगमध्ये वाहनं लावावीत. तसेच ज्यावेळी यात्रा फुटते त्यावेळी खालून वरती येणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. डोंगरावरून फक्त खाली वाहने जातील याकरता माननीय पोलीस अधीक्षक माननीय जिल्हाधिकारी यांच्या जाहीरनामे काढण्यात आलेले आहेत. तरी सर्व भाविकांना जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन आहे की त्यांनी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करावीत. रहदारीचा अडथळा होतील असं कोणी पार्क करू नये. तसेच जे वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील तर त्याचे सर्वांनी पालन करावे.